नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमसीसीटी 2026 ची एक्झाम नुकत्याच झालेली आहे. 30 मार्च 2026लाच गेल्या सोमवारी. तर त्याचा रिझल्ट आता कधी लागणार आहे आणि रिझल्ट आपण कसे व कुठे बघायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर रिझल्ट बद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2027 ची बॅच, लाईव्ह बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, सोबत फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे आणि लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 2,999 असणार आहे आणि एक ही लाईव्ह बॅच आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग जाणून घेऊया आपला रिझल्ट कधी असणार आहे. तर सीईटी सेलने जे नोटीस दिलं होतं ते आपण एकदा बघून घेऊया. आपली रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती 7 जानेवारी होती. 7 जानेवारी पासून आपण सुरू झालेलं आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारी पर्यंत त्याची एंड डेट होती, पण ते एक्सटेन्शन मध्ये गेलेलं आहे. ठीक आहे. तर 11 फेब्रुवारी पासून ते 18 फेब्रुवारी पर्यंत ते एक्सटेन्शन मध्ये गेलं होतं आणि 30 मार्चला आपली एक्झाम होती. तर एकंदरीत 60 दिवसांनी, एक्झाम झाल्याच्या 60 दिवसांनी आपला रिझल्ट लागतो आहे. म्हणजे 30 एप्रिल, 30 मे, एंड ऑफ द मे आणि स्टार्टिंग ऑफ द जून आपला रिझल्ट लागणार आहे. लास्ट वीक ऑफ मे अँड फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये आपला रिझल्ट लागणार आहे. लास्ट इयर पण असंच झालेलं होतं. 23 मार्चला आपली एक्झाम होती आणि त्याच्या 2 महिन्यानंतर रिझल्ट लागलेला होता. त्यामुळे त्या अंदाजाने आपला रिझल्ट नक्की 60 दिवसानंतर लागणार आहे. म्हणजे 30 मे पर्यंत तुम्हाला तुमचा रिझल्ट लागून जाईल. 30 मे नंतर किंवा 30 मेच्या आधी. ठीक आहे, अशा पद्धतीने ते असणार आहे. आणि आपल्याला आपला रिझल्ट जो आहे तो सीईटी सेलची जी वेबसाईट आहे, सीईटी सेलची जे वेबसाईट आहे, त्यामध्ये आपला जो प्रोफाईल आहे ते लॉग इन करायचं. प्रोफाईल आणि प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर हॉल तिकीट जिथं आपण डाउनलोड केली त्याच्या खाली एक सेक्शन होतं रिझल्टचं, स्कोअर कार्ड म्हणून एक आपला जो सेक्शन होता तो तिथे असणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही आपला रिझल्ट चेक करू शकता. ठीक आहे. तर आपली सीईटी सेलची वेबसाईट ओपन करायची, प्रोफाईल लॉग इन करायची, पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायची. नंतर आपली प्रोफाईल उघडेल आहे. त्यामध्ये स्कोअर कार्ड जे आहे ते एक बॉक्स असणार आहे. तिथे जाऊन तुम्ही आपला रिझल्ट आणि स्कोअर कार्ड पाहू शकता. ठीक आहे. तर लाईव्ह बॅच आपण स्टार्ट करतो आहे. तर तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. बॅच डिटेल्स मध्ये मी सांगू इच्छिते, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये असणार आहे. टोटल लेक्चर 2 ते 3 असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर स्टडी मटेरियल मध्ये प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील आहे, फ्री मॉक टेस्ट असणार आहे 50 अधिक, सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल मॉक टेस्ट असणार आहे आणि सोबतच 2000+ एमसीक्यूज फॉर प्रॅक्टिस सुद्धा असणार आहे. एकंदरीत एखाद्या एक्झामचं जेव्हा आपण प्रिपरेशन करतो त्यासाठी आपल्याला एमसीक्यूजची खूप आवश्यकता असते आणि मॉक टेस्टची खूप आवश्यकता असते. कारण लास्टच्या दिवसांमध्ये किंवा जे असतात त्यामध्ये आपल्याला रिव्हिजनसाठी मॉक टेस्ट खूप महत्वाचे असते. मग ते फुल लेंथ असो की सेक्शन वाईज असो. त्यामुळे स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला पूर्ण पद्धतीचे मॉक टेस्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे या बॅचचा नक्की फायदा घ्या आणि ते तुम्हाला नक्कीच मदत ठरणार आहे. आय होप तुमची एक्झाम खूप चांगली गेलेली असेल आणि तुमचा स्कोअर आणि रिझल्ट खूप चांगलं येईल आहे. येत्या 60 दिवसांमध्ये आपला रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे नक्की अलर्ट राहा. सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि लाईव्ह बॅच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.